आमच्या विरोधात उभा राहिलात आणि वरून निधी नाही मिळाला तर मग उभं कशासाठी राहणार, अशा शब्दात अर्थमंत्री अजित पवारांनी विरोधकांना धमकी दिली आहे। अर्थ खात्याच्या नाड्या स्वतःच्या हातात असणाऱ्या अजित पवारांनी निधी वाटपावरून विरोधकांना हा जणू इशाराच दिलाय। माळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी ते बोलत होते। मत द्या आणि निधी घ्या अशा शब्दात त्यांनी जनतेला आमिष दाखवलंय। अर्थ खातं माझ्याकडे आहे, वाढपी तुमच्या ओळखीचं आहे, वाढपी ओळखीचा असल्यावर जास्तच वाढतो अशा शब्दात निधी वाटपावर त्यांनी भाष्य केलं। त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आलेले पाहायला मिळत आहेत। आमच्या विरोधामध्ये जे उभे राहिले ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत। ते काही पण सांगतील, काही जण म्हणतील आम्ही निवडून आल्यावर दादाला जाऊन मिळणार, आला काही अर्थ नाही। एकदा पॅनल म्हणजे पॅनल, काही बंडखोरी करून अपक्ष उभे राहिले, म्हणतात आम्ही अजित दादाचेच कार्यकर्ते। अरे मग दादाचेच कार्यकर्ते होता तर दादाच्याच विरोधात बंडखोरी का केली, त्याचं उत्तर तुम्ही काही देऊ शकत नाही। आणि निवडून आल्यावर दादाला पाठिंबा देणार, दादाला पाठिंबा तर 1 लाख लोकांच्या पेक्षा जास्त मतदारांनी ऑलरेडी दिलेला आहे। हे जे काही बाकीचे सांगतात, उद्याच्याला ते निवडून आले आणि त्यांना वर्ण निधी नाही मिळाला, ते काय करणार आहे? अरे आम्हाला निधीच नाही, मग कोणी सांगितलं होतं उभं राहायला? जर उद्याच्याला कोणी चुकला तो माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगेल त्याचा उचला, अजिबात लाड करणार नाही। आमच्या प्रत्येक आया बहिणीकडे त्यांनी आमच्या बहिणीच्या नात्याने, मातेच्या नात्यानेच बघितलं पाहिजे, मुलीच्या नात्यानेच बघितलं पाहिजे। पोलिसांना म्हणलं त्यांना पकडा चांगलं। परवा तर आम्ही ठरवलेलं आहे, आता हे असलं चुकीचं वागतील ना त्यांना बेडा घालायची आणि त्यांची वरात काढायची गावात, त्यांची मिजासच उतरायची। 18च्या 18 लोकांना आम्ही पॅनल जे केलेले त्याला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे। मी काही साधू संत नाही, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। आता बातमी मवियामधल्या महानाराजी नाट्यासंदर्भातली। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत महाविकास आघाडीत महानाट्य रंग